गाईज, तर आज तुमचा पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईज बघा, काय मस्तपैकी सनराईज आपल्याला सकाळ सकाळ बघायला भेटलं. मस्तपैकी अशी मॉर्निंग आपली एकदम गूढ झालेली आहे. रोजपेक्षा आज थोडा बरं वाटलं मॉर्निंगला, कारण आज बरेच दिवसांनी आपण बाहेर फिरायला चाललो आहे कुठेतरी. बाहेर फिरायला चाललं म्हणजे आज आपण चाललो आहे पालीला. आज आहे संकष्टी. तर आज आपण चाललो आहे देवळात जरा पाया पडू. तर चला जाऊया. आता फायनली ओला गाडीची टँक वगैरे फुल करून निघालो परत एकदा. हे कसं आपल्याला पण तशी ताण लागते तसं आहे. बाई बघा बघा, ते मी व्लॉग बनवतो आहे आणि हा त्याची गाडीचा स्नॅप टाकतो आहे. काय बोलणार बाई, काही इज्जत बिज्जत आहे की नाही आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये? काय हाय हॅलो काय करायचं ते काय बोलणार आता तुम्हीच सांगा. कशा काय करता तो, काय स्नॅपमध्ये काय वाढलेलं असतं यांचं काय माहिती. तर फायनली गाईज आता आपण पोचलेलो आहोत तिथे. तर जाऊया आतमध्ये. तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं काय असतं ते. आपल्याला काही एवढी माहिती नाही आहे, बट तरीसुद्धा जेवढं थोडंफार माहिती आहे तर ते करेन तुम्हाला जमलं तर एक्सप्लेन करायला. तर तुम्हाला पाली हा गाव माहितीच असेल. हा एक आपली सह्याद्री पर्वताच्या कुशीत बसलेला एक सुंदर असं ठिकाण आहे. आणि त्याच गावात आपला हा एक मंदिर आहे, गणपती बाप्पाचा भल्लालेश्वर मंदिर. तर तुम्हाला माहिती आहे का असं नाव का दिलं आहे त्या मंदिराला? तर त्यामागेसुद्धा एक कथा आहे. काय बोलतात त्याला, पौराणिक कथा समजून घ्या. जड शब्द आहे, मला नाही जमत बोलायला. तर एक अशी कथा आहे त्याच्यामागे की एक बारका पोरगा होता, त्याचं नाव काय भल्लाल नाव होतं. भल्लाल नाव होतं. तर तो गणपतीचा खूप मोठा भक्त होता. अँड मग तो असंच जंगलात वगैरे जायचं, गणपतीची मूर्ती बनवायचा, त्या मूर्तीसोबत खेळायचं. तर त्यांच्या वडिलांना ते आवडायचं नाही. तर असंच बघून घेतलं आणि मग त्याच्या वडिलांना खूप राग यायला लागला. आणि मग नंतर म्हणूनच त्याच्या वडिलांनी एक दिवशी त्याला खूप मारलं. आणि नंतर मग जंगलात जाऊन त्याला बांधून ठेवलं. तर त्या टायमाला गणपतीने भल्लाला दर्शन देऊन त्याची सुटका केली होती. तर त्यानंतर भल्लालाची श्रद्धा वगैरे पाहून गणपती प्रसन्न झाला. तर तेव्हाच त्याने विचार केला की आपण आता इथेच वास करूयात. तेव्हापासून इथे या मंदिराला या गणपती मंदिराला भल्लालेश्वर मंदिर असे नाव पडले होते. ओ भाई, कोण भेटला बघा, सुमित शेठ भाई. एवढ्या लवकर सकाळ सकाळ आलाय, काय माहिती किती वाजता निघालेला. तर ही आपली पलटण. तर हेच आता थोडासा टाईमपास केला सुमितला दाखवून. तर आता थोडं इकडे पहिले आपण ते दर्शन घेतो अँड मग नंतर डायरेक्ट पुढे एंट्री घेऊ. बघा गाईज, मला वाटलं पण नव्हतं, मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की बाई आतमध्ये गेल्यावरती एवढी गर्दी भेटेल. पण ठीक आहे, त्या काय आलो आहे तर आपल्याला आत पाय पडून दर्शन घेऊन जायचंच आहे. सो ठीक आहे, आता काय जाऊया, दर्शन वगैरे घेऊ. तर गाईज, आपला हा जो मंदिर आहे ना,
तर तो आहे ना अष्टविनायकांपैकी एकमेव मंदिर आहे ज्याला भक्तांच्या नावाने ओळखलं जातो. एकमेव म्हणजे अजून एक मंदिर आहे जो वर्धविनायक महाड इथे आहे. असे 2 आपल्या रायगड जिल्ह्यात मंदिर आहेत जे अष्टविनायक मंदिर अशी ओळखली जातात. आणि मित्रांनो, ह्या मंदिराचा खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराची जी रचना केलेली आहे ना ती आपला काय बोलतात जो सूर्योदय होता सकाळचा आपला त्याच्या एकदम म्हणजे सूर्योदयाच्या दिशेने केलेला आहे. जेणेकरून जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा त्याची जी किरणं येतात ना ती डायरेक्ट जाऊन आपल्या बाप्पाच्या मूर्तीवरती पडणार. तर आता आपल्याला एवढं काय माहिती नाही, एवढं काय लॉजिक आहे आय थिंक आय डोंट नो, बट असं सुद्धा ऐकलेलं आहे मी. तर अजून काय आपण विचारू कोणाला तरी काहीतरी, बट हे सुद्धा माहिती आहे आपल्याला. तर बघा ना भाई, किती म्हणजे काय डोकं लावून सर्व केलेलं आहे इकडे. तर काही चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या. जर माझ्याकडे चुकीची इन्फॉर्मेशन आली असेल तर मी काय चुकीचं बोललो असेल तर सॉरी, बट ठीक आहे भाई, तुम्ही मला पण समजून घ्या जर काय चुकलं असेल, कारण नवीन असं आपण पण काहीतरी ट्राय करतो आहे. तर बघा गाईज, आम्ही जेव्हा मंदिरातून बाहेर आलो तेव्हा किती गर्दी झालेली. तर मग थोडंसं स्वीट वगैरे घेतलं, प्रसाद वगैरे घेतलं आणि मग बोललो आता जाऊया घरी, कारण गर्दी खूप वाढली होती. तर बघा कसा चिकना भाई अवतार, बघा चिकना, बघा कसा तोंड म्हणजे चिकना होतो सकाळी, कसा तोंड पडलेला बघा. या आतमध्ये एवढा गरम झालेला ना भाई, एकदम बेकार. दाखवायला नको, घरी सगळ्यांचे उपवास आहेत, फक्त मीच नॉन उपवास होतो. तर गाईज आता मस्त की फ्रूट वगैरे खाऊन आपण निघालो परत घरी जायला निघालो. पण भाई जो ऊन होता ना एकदम बेकार, एकदम कडक ऊन होता. पण भाई आपण गाडी चालवत असताना आपल्याला काय समजतोय, जस्ट राईड एन्जॉय करायची, ऊन बिन काय बघायचं नाही. पण खरं सांगायचं तर जाम तापायला होत होता, हीट पण नुसती गरम मारत होती, पण तरी पण ठीक आहे चालतं. भाई हा जो व्ह्यू दिसत होता ना इथून, म्हणजे इथून जाताना एक नंबर दिसत होता. म्हणजे साईडनं अशी झाडं वगैरे मस्तपैकी, मधना रोड, काय कडक फील वाटत होता. गर्दी नव्हती म्हणून एवढं काय वाटलं नाही तर भाई ट्रॅफिक असती तर काय इच्छाच गेली असती. पण भाई बघा ना काय पॉवरफुल सीन वाटते, एकच नंबर. गाईज आपण मगाशीच घरी आलो, तर येताना वगैरे काय जास्त एवढं केलं नाही.
आलो बघा ते घरी चिमूला वगैरे सोडला, जेवलो वगैरे. तर आता चाललो आहे आणि इकडे थोडंसं काम आहे त्याचं, चाललो त्याच्याकडे. बघूया काय काम आहे अनिकेतचा. तर चला जाऊया अनिकेतकडे. अरे तू सांग मला, बिलियनर माणसानी इकडे पांड्या, हार्दिक बिलियनर माणसानी आपल्याला पार्टी दिली पाहिजे का आपण दिली पाहिजे? 100% बिलियनर माणसाने. मी नाही बिलियनर. नको नाहीस, ये इकडे ये. बघा गाईज, मस्त आहे पिझ्झा पार्टी चालली इकडे. मास्टर शेफ हार्दिक अँड मास्टर शेफ प्रणित बिलियनियर. हा बघा हार्दिक पटेल. बघा बघा, तुम्हाला जर पिझ्झाची ऑर्डर द्यायची असेल तर बिलियनर हार्दिकशी ह्याच्याकडे कॉन्टॅक्ट करा. इंस्टाला आय डी काय रे तुझी? मिस्टर मद्रासो. चेंज केलीस? एक काम करे के पिझ्झा कुकिंग स्टाईल. चला भेटू नंतर. आपण पितो. चायला नाही हो क्या झाली झाली. शॉर्ट रे, शॉर्ट शाबाश. तर गाईज मगाशी आपण आणि इकडे ज्या कामासाठी गेलो होतो तो काम आपला आधीच झालेला. तर मग काय करू बोलू, आता तिथे गेलं तर थोडासा टाईमपास केला, झोप काढली. त्यानंतर मग असाच जस्ट प्लॅन झाला, प्रणित वगैरे आला तर जस्ट प्लॅन केला, चला बोललो पिझ्झा पार्टी करूया. म्हणून मग पिझ्झा पार्टी वगैरे केली. काही मी झोपून उठलो ना, पिझ्झा वगैरे बनवला यांनी आणि मला उठला, बोलतो पिझ्झा खायला यायचं तसं. मी तसंच उठलो. प्रणित खाली पिझ्झा बनवत होता, प्रणित आणि हार्दिक. तर मी खाली गेलो, तसाच तोंड बिन धुतला नव्हता, तसाच गेलो. तशी त्यांची व्हिडिओ काढली. माहीत मी तोंड बिन धुवेपर्यंत बाई यांचा आटपला होता सगळा. म्हणून मग बोललो दादा कुठे तोंड धुत बसतोय. मग डायरेक्ट तशीच व्हिडिओ काढली आणि नंतर तिथून गेलो खेळायला. नंतर मग काय कुठे गेलो नाही भाई, आहे कंटाळा आज फिरून वगैरे आलो थोडा, म्हणून मग घरीच राहिलो. तसं कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्लॉग? आफ्टर लॉंग टाईम भाई, किती दिवसांनी फिरायला गेलो बाहेर. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला, काहीतरी नवीन. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण आपल्या आता पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. टाकतो आता.